बातमी सविस्तर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जास्त जागा लढवणार असं संजय शिरसाट म्हणतात। गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर होती असंही शिरसाट म्हणतात। आमदार असलेल्या भागात पक्षाला झुकतं माप दिलं पाहिजे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे। म्हणून हे सगळे कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग तो भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजेत। त्या मतदारसंघातील असलेला आमदार सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। आणि मला वाटतं सर्व समंजस नेते आहेत, चांगले नेते आहेत, आणि ते याला विरोध करायचं कोणाला काही कारण सुद्धा राहील। बातमी आता अमरावतीच्या राजकारणातून आहे। अमरावतीमध्ये दादांची राष्ट्रवादी पालिकेत महायुतीमध्ये राहणार नाही असं रवी राणा म्हणतात। आमच्यामुळे राष्ट्रवादीला फायदा, मात्र राष्ट्रवादीचा आम्हाला फायदा नाही असं रवी राणा म्हणतात। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानीचीच युती होईल असंही रवी राणा म्हणतात। राष्ट्रवादीसोबत युती राहणार नाही, बावनकुळेंनी स्पष्ट सांगितल्याचं देखील रवी राणा यांनी सांगितलेलं आहे। स्पष्टपणे पुण्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब, सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं, बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादीसोबत अमरावतीमध्ये युती राहणार नाही। पुण्यामध्ये सुद्धा युती नाही आहे, मुंबईमध्ये सुद्धा युती नाही आहे, आणि आम्ही सुद्धा अमरावतीमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही। बातमी आता काँग्रेसच्या गोटातून आहे। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही, मात्र काँग्रेस बीएमसी निवडणूक स्वतंत्र लढणार असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। तर बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय असा राऊतांनी टोला लगावलाय। मुंबईच्या लढाईमध्ये काँग्रेसनं वेगळी चूल मांडू नये, राऊतांचं काँग्रेस नेत्यांना असं आवाहन आहे। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष म्हणून लढणार आहे। याचं कारण असं की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। मी सातत्याने एक गोष्ट सांगते की आमची भूमिका हीच राहणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन, कारण मुंबईच्या विकासामध्ये मुंबईकरांचा प्रत्येक ठिकाणी जो आहे तो समान हिस्सा आहे, आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना घेऊन जाऊन आम्ही मारहाण, शिवा देणं हे आमची संस्कृती नाही। मैत्रीपूर्ण लढत असं म्हणायचं ताई? नाही, असं नाही। आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत। आम्ही मुंबईकरांच्या विषयावर लढणार आहोत। काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही। बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे। खरं म्हणजे त्यांनी आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे, आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये। बातमी आता अकोल्यातून आहे। अकोला जिल्ह्यातला मूर्तिजापूर या ठिकाणी भाजपनं कारवाई केली आहे। थेट 4 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं पक्षातून या 4 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झालेली आहे। गावमधील बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळलेला आहे। शाळेतून घरी परतत असताना मुलगी बेपत्ता झाली होती। 9 वर्षीय मुलीचा गावाशेजारील विहिरीमध्ये मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे। चाळीसगावमधील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्यानं आता या ठिकाणी देखील मोठी खळबळ उडालेली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक या गावातील 9 वर्षीय चिमुकली जी आहे ती 12 डिसेंबरला शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली होती। आणि आज आपण जर बघितलं तर त्या चिमुकलीचा मृतदेह जो आहे तो गावाबाहेरील एका विहिरीमध्ये आढळून आलेला आहे। आणि या घटनेनंतर संपूर्ण गावात जी आहे ती एकच खळबळ त्या ठिकाणी उडालेली आहे। खरं तर गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी गावकरी असतील, पोलीस प्रशासन असतील, त्या चिमुकलीचा शोध घेताना दिसून येत होते। चिमुकलीचा आता त्या ठिकाणी शवविच्छेदन होणार आहे, आणि यानंतरच आता त्या चिमुकलीच्या नेमका मृत्यू कशामुळे झाला हे कारण जे आहे ते आता स्पष्ट होणार आहे। चमचन कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव।